केवळ पैशाअभावी शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या महाराष्ट्रातील 2500 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व पुण्यातील निरंजन सेवाभावी संस्थेने घेतलं आहे। दुष्काळग्रस्त बीडसह अहिल्यानगर आणि पुण्यासह आजूबाजूच्या ग्रामीण भागात शिक्षणाची ज्योत प्रज्वलित करून गरजू व गरीब मुलांचे शैक्षणिक पालकत्व घेण्याचे कार्य संस्था अनेक वर्ष करीत आहे। या अंतर्गत पुणे आणि परिसरातील 1500 विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट प्रदान कार्यक्रम शनिवार 28 जून रोजी सकाळी 9 वाजता स्वारगेट जवळील गणेश कला क्रीडा मंच येथे होणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर नवनीत मानधनी यांनी पत्रकार परिषदेत दिली। पत्रकार परिषदेला संस्थेचे सचिव सीए दुर्गेश चांडक, वैभव लामतुरे, भारत वेदपाठक आदी उपस्थित होते। सीए दुर्गेश चांडक म्हणाले, शैक्षणिक किट प्रदान कार्यक्रमाला तौरल इंडियाचे संचालक भरत गीते हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। तसेच क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे कार्यकारी संचालक कृष्णकुमार बुब, राष्ट्रीय खो खो खेळाडू व म्हाडा अधिकारी संजय नाईक, महसूल प्राधिकरण सदस्य राजेंद्र क्षीरसागर, महाराष्ट्र बॉयलर विभागीय संचालक संदीप चिवटे, संगम कृषी सेवा संस्थेचे चेअरमन दिलीप शिंदे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत। शैक्षणिक किटमध्ये 16 प्रकारच्या वस्तू असून या प्रत्येक विद्यार्थ्याला देण्यात येणार आहेत। यामध्ये सॅक, छत्री, भूमिती बॉक्स, टोपी, पॅड, पेन्सिल बॉक्स, डबा, रजिस्टर, चित्रकला वही, एकेरी वह्या, 200 पानी व 52 पानी दुहेरी वह्या, पाण्याची बाटली, बॉल पेन, रंगीत पेन अशा वर्षभर पुरेल अशा वस्तूंचा समावेश आहे। सामाजिक बांधिलकी म्हणून मदत देण्यास अनेक जण इच्छुक असतात, परंतु त्यांना योग्य व्यासपीठ आणि दिशा मिळणेही तितकेच गरजेचे आहे। लहान मुलांचे शाळेत जाऊन शिकण्याचे आणि खेळण्याचे वय असूनही केवळ पैशाअभावी शिक्षण घेता येत नसल्याची परिस्थिती अनेक ठिकाणी आहे। त्यामुळे निरंजन सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून अशा विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट प्रदान केले जाते। यावर्षी महाराष्ट्रातील 75हून अधिक शाळा व संस्थातील विद्यार्थ्यांचा या उपक्रमात समावेश करण्यात आल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात आले। नमस्कार, मी डॉक्टर नवनीत मानधनी, अध्यक्ष निरंजन सेवाभावी संस्था। येत्या 28 तारखेला गणेश कला क्रीडामध्ये सकाळी 9 ते 11च्या दरम्यान जी पण मुलं ज्यांची शैक्षणिक म्हणजे आर्थिक परिस्थिती चांगली नाही आहे अशा सगळ्या विद्यार्थ्यांना निरंजन सेवाभावी संस्थेकडून जवळजवळ 2500 विद्यार्थी, पुण्यातले 1500 आणि बाकी मराठवाड्यातले 1000 असे 2500 विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट वाटप होणार आहे। त्या किटमध्ये जवळजवळ 16 अशा वस्तू आहेत ज्या प्रत्येक विद्यार्थ्यांना पुरतील वर्षभर। आणि हे विद्यार्थी जे आहेत मेनली मराठी माध्यम शाळेतले आहेत, ज्या शाळांमध्ये अनुदान नाही किंवा विद्यार्थी शिकायची इच्छा फार आहे पण त्यांना त्या वस्तू मिळत नाही, तर वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे शैक्षणिक वर्ष सुरुवात होताच त्यांना या सगळ्या गोष्टी मिळाव्यात त्या देतोय। याकडून सगळी व्यवस्था केली जाते। सहसा ही लहान मुलं असल्यामुळे त्यांनी आल्यानंतर त्यांच्या ब्रेकफास्टपासून प्रॉपर यावेत, त्यांना या सगळ्या किट प्रॉपरली मिळाव्यात आणि त्यांना परत घरी प्रॉपरली जाता यावं, ही सगळी व्यवस्था केलेली आहे। आणि साधारणतः यावर्षी आपण 2500 जणांना हा किट देतोय। पुढच्या वर्षी यापेक्षाही मोठा आहे, कारण संस्थेचा मुख्य उद्देश आहे, संस्थेचा जो बेसिक आमची नीड आहे त्यामधला एकमेव पाया जो आहे तो शिक्षण आहे। आणि शिक्षणासाठी मग जलकुंभ असेल, शैक्षणिक पालकत्व असेल, स्पर्धा परीक्षेत तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत असेल, त्यातला हा सगळ्यात मोठा जो पार्ट आहे। जी लहान मुलं आहेत, जी वंचित मुलं आहेत, त्या सगळ्यांना आम्ही हा शैक्षणिक किट देतो। नमस्कार, मी सीए दुर्गेश चांडक, सचिव निरंजन सेवाभावी संस्था। या कार्यक्रमाचे जे प्रमुख पाहुणे आहेत ते भरतजी गीते, हे तौरल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे फाउंडर आणि विद्यमान संचालक आहेत। तर ते मराठवाड्याच्या बीड जिल्ह्याच्या एका ग्रामीण भागातून आलेले आहेत आणि उच्च शिक्षण घेऊन त्यांनी आज एक मोठी इंडस्ट्री उभी केलेली आहे। तर हे जे लहान मुलं आहेत, जी चिमुकली मुलं आहेत, त्यांना एक स्वप्न देण्यासाठी, एक चांगला विचार देण्यासाठी आणि ती स्वप्न कशी साकार करायची याचं एक मूर्तिमंत उदाहरण आणि एक उत्तम असं उदाहरण आम्ही त्यांना दाखवू इच्छितो आहे, म्हणून आम्ही त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलेलं आहे। त्यानंतर आमचे जे CSR डोनर आहेत, क्लीन सायन्स टेक्नॉलॉजी कंपनीचे डायरेक्टर कृष्णकुमारजी बुब हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। त्यानंतर राष्ट्रीय खो खो खेळाडू आणि म्हाडाचे अधिकारी आहेत संजय नाईक सर, ते पण या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। महसूल प्राधिकरण सदस्य राजेंद्रजी क्षीरसागर, महाराष्ट्र बॉयलर विभागाचे संचालक संदीप चिवटे सर, संगम कृषी सेवा संस्थेचे चेअरमन दिलीप शिंदे आणि असे अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत।